एवढंच करायचं होतं तर मग लग्न कशाला केलं? कितीतरी मनांना दुखावून जाणारा शब्द, कितीतरी मनाला जाळून जाणारा शब्द, कितीतरी हृदयाला फाडून जाणारा शब्द, कितीतरी लोकांच्या संसाराचा नाश करणारा शब्द. शब्द तुम्हाला जरी हलक्यातला वाटत असला, नॉर्मल वाटत असला, साधा वाटत असला, तरी या शब्दामध्ये अगदी कुणाचं तरी जीवन संपवण्याची ताकद आहे, कुणाला तरी बर्बाद करण्याची ताकद आहे. एवढंच करायचं होतं. साधी गोष्ट नाही, सहज बोलल्या जाणारा शब्द आहे. एवढंच करायचं होतं तर कशाला केलं लग्न? या विषयावर आपण थोडंफार बोलणार आहोत. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, सहजपणे बोलल्या जाणारे शब्द असतात, पण त्याच्या आतून लागलेली आग असते. त्या शब्दाच्या पाठीमागं खूप दर्द छुपलेला असतो, खूप वेदना दडलेल्या असतात, खूप अंगार दडलेली असते, एक उद्रेक ठासून भरलेला असतो. एकच शब्द नाही, असे कितीतरी शब्द आपल्या वारंवार ऐकण्यात येतात, वारंवार आपल्याकडून कधी कधी बोलल्या जातात. सहज बोलल्या जात नाही. माणसाच्या मनात पेटलेली आग ते शब्द बोलायला लावते. सहजासहजी काही शब्द असे असतात, इतके विषारी असतात, इतके करारबाज असतात की तुमचं जीवन क्षणात मातीत मिळवलं जाईल, इतकी त्यामध्ये ताकद असते. शब्द कसा आहे, याचसाठी करायचं होतं का लग्न? शब्द साधा आहे, एवढंच करायचं होतं तर कशासाठी केलं लग्न? किती गोड आणि गुळचिट शब्द आहे. यासारखेच अजून कितीतरी शब्द आहे. एवढंच करायचं होतं तर कशाला दिला जन्म? साधे शब्द नाही, साधा अर्थ निघत नाही. या शब्दाचा अर्थ काढायला गेलं तर खरंच खूप मोठ्या वेदना होतील, खूप आग होईल, वेदना होतील, अंगार होईल, दुःख होईल. तुमच्या काळजाला छिद्र पडतील, तुमच्या हृदयाला भोकं पडतील. शब्द साधे नाही. शब्द दिसायला साधे असतात, पण शब्द एक धारदार शस्त्राचं काम करतात. एवढंच करायचं होतं तर कशाला केलंस लग्न? अरे एवढंच करायचं होतं तर कशाला दिला जन्म? एवढंच करायचं होतं तर कशाला शिकवलंय शिक्षण? एवढंच करायचं होतं तर कशाला घेतलंय संगतीला? एवढंच करायचं होतं तर कशाला केलंय प्रेम? एवढंच करायचं होतं तर कशाला आणलं इथपर्यंत? असे कितीतरी शब्द आहेत, कितीतरी जोड होतील, कितीतरी जोडण्या होतील. असे काही शब्द आहेत की ते बोलायला जरी सहज वाटले तरी त्याच्या मागं खूप वेदना दडलेल्या असतात. त्याच्या मागं कुठं काही ना काहीतरी घडलेलं असतंय. काळजाच्या देठाशी लागलेली आग असते. ती सहजगत्या वर येत नाही, पण ज्या वेळेस ती तुमच्या तोंडातून बाहेर पडते, त्या ठिकाणी त्यावेळी मात्र ती एक शस्त्र बनून बाहेर पडते. त्या ठिकाणी मात्र ती एक बाण बनून बाहेर पडते की जी दुसऱ्याच्या हृदयाला छेद केल्याशिवाय राहणार नाही, दुसऱ्याच्या हृदयाला चिरल्याशिवाय राहणार नाही, दुसऱ्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. शब्द साधे असतात, शब्दाची खेळी असते. शब्द यूही तयार होत नाही, शब्द यूही बोलल्या जात नाही. शब्द ज्या वेळी बोलावं लागतात, ज्या वेळी बोलल्या जातात. साधी गोष्ट नाही. शब्द माणसाची बर्बादी करतात, शब्द माणसाला उंचावर नेऊन ठेवतात, शब्द माणसाला होत्याचं नाही करून ठेवतात. एवढंच करायचं होतं. अरे एवढंच करायचं होतं तर कशाला केलंस लग्न? या गोष्टीचा थोडाफार आपण आढावा घेणार आहोत, पण तो आढावा दुसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.